तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती. तर भावानं थोडा लाईटच्या दिवशी आल्यामुळे आजचं ट्युटोरियल आपण थोडं लेट सोडले, कारण उद्याच आपला बैलपोळा उत्सव मित्रांनो. त्यामुळे आजचं ट्युटोरियल थोडं लेट सोडले मित्रांनो. थोडा काय विषय नाही मित्रांनो, ठीक आहे. नक्कीच आपण ते टाकण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तुमच्यापर्यंत ती डिझाईन नक्की पोहोचली पाहिजे या दृष्टिकोनातून मी डिझाईन ट्युटोरियल अपलोड करण्याचा प्रयत्न केलाय. डिझाईन एकदम भारी झाली मित्रांनो. चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आता मी आलोय फोटोशॉपवर. फोटोशॉप आल्यानंतर इथे बघू शकता न्यू साईज क्रिएट करून आपण साईज क्रिएट केली 10x10 मध्ये. रेझोल्युशन 300 टाकले, इंचेस मध्ये केली, ठीक आहे. खाली आपण ते पिक्सल इंचेस क्रिएट ठेवलंय. बाकी आपला मायन ऑलरेडी क्रिएट होता. जे तुम्हाला काय नाव वगैरे टाकायचं असेल नक्कीच तिथून ते आपण तुम्ही जे साईज क्रिएट करू शकता, तो काय विषय नाही भावना, ठीक आहे. अशा म्हणजे आपण एक साईज घेतली होती 10x10 या पद्धतीने. तर त्याच्या खाली आपण एक कलर मारला होता ब्ल्यू कलर मध्ये, ठीक आहे. हा कलर फिल कुठून मारतं तुम्हाला माहितीच असेल. इथून एक दादाने आपल्याला कमेंट केली की दादा इफेक्ट कसा मारता, त्यावर एक ट्युटोरियल बनव. नक्कीच इफेक्ट कसा मारता माहिती आहे मित्रांनो. तुम्हाला एक सिंपल एक ट्रिक सांगतो मी थोडीशी. जसं की तुम्हाला आता XYZ नॉर्मल एक दाखवणार आहे, थोडं एक ट्रिक आहे आपल्या, काय विषय नाही. एक कलर फिल मारल्यानंतर काय करतं माहिती आहे का, त्यावर आपण एक बॅकग्राऊंड घेतलं. आता बॅकग्राऊंड कशा टाईप मध्ये घेतलंय थोडंसं मी एक दाखवतो तुम्हाला. एक असं बॅकग्राऊंड घेतलं सिंपल एकदम ब्ल्यू टाईप मध्ये बॅकग्राऊंड, तो काय विषय नाही. नॉर्मल संपूर्ण घेतलं पिंटरेस्ट नॉर्मल एक बॅकग्राऊंड घेतलं. त्याला काय केलं माहितीये का, फिल्टर मध्ये जाऊन त्याला ब्लर मध्ये जाऊन एक गाउसन ब्लर आणि मोशन ब्लर हे दोन्ही ब्लर मी यूज केले फक्त, ठीक आहे. ते बॅकग्राऊंडला त्यानंतर थोडासा ब्रश मारला त्यावर. हे जे मधलं आपलं व्हाईट आहे का ते नको दिसायला, थोडासा त्यावर ब्रश मारला या पद्धतीने बघू शकता. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे त्यावर आपण एक जे आपलं हे आहे मित्रांनो नॉईज, आपण ऍड नॉईज वगैरे मारतोय, ठीक आहे, इम्बॉस वगैरे, ते नक्कीच या पद्धतीने मारलं. हे बघू शकता, झूम करून बघू शकतो या टाईप मध्ये आपण ते मारलंय. त्यावर इथं मोशन सर्कल मारलंय, हे बघू शकता, झूम करून दाखवतो तुम्हाला. हे मारलंय. हे क्रोमला जाऊन तुम्ही सर्च करू शकता मोशन सर्कल. आपण जरी सर्च केलं मित्रांनो डायरेक्ट येऊ शकते. त्यानंतर हे बघू शकता तुम्हाला PNG फाईल मध्ये सर्व ओपन होणार आहे, तो काय विषय नाही. हा एक ब्रश मारलाय आपण व्हाईट कलर मध्ये, ठीक आहे. त्यावर आपण एक ग्रुप आहे म्हणजे निमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. त्यानंतर आपण इथं बॅकग्राऊंड मध्ये ब्लॅक मध्ये एक टेक्स्चर मारलंय, जसं की जे क्विक आहे आपलं बैलपोळ्याचं ते इथं मारलंय. त्यावर जे मेन नाव आहे बैलपोळा ते घेतलं, बघू शकता. नाव एकदम जबरदस्त मित्रांनो, हे बघू शकता, खतरनाक क्वालिटी मारली आपण. त्यावर एक बाईलाच इमेज टाकलाय. हे बघ इमेज सुद्धा आपण HD क्वालिटी प्रोव्हाइड केलाय, ठीक आहे. आता भरपूर असे इमेज होते वेगवेगळे, पण मी एक थोडा जेणेकरून आपल्या इंडियन्सला नॅचरल इमेज वाटावा त्या टाईप मध्ये आपण तो करण्याचा प्रयत्न केलाय. संपूर्ण डिझाईन कटआउट वगैरे संपूर्ण PNG मध्ये क्रिएट केली आपण बैलपोळा. नक्की त्यावर ट्युटोरियल आणणार भावना आपण. PNG वगैरे कशामध्ये HD क्वालिटी मध्ये कटआउट करून नक्की त्याला कशी रिकव्हर करा. म्हणजे काही इमेज एकदम भरपूर अशा डाऊन असतात, जसं की ते KBच असतात, डायरेक्ट त्याला MB सुद्धा होऊ शकतो एकदम क्वालिटी मध्ये, तो काय विषय नाही. त्यावर आपण ट्युटोरियल होणार, पण नक्की मला कमेंट करा, नक्कीच आणणार ट्युटोरियल ते पण. नंतर क्विट्स मारलं, हे बघू शकतो मी. ते आपण आता एक खाली आपण अशी नेम प्लेट मारली, ठीक आहे. तिथं वरती नाव टाकले ऑगस्ट 23, ठीक आहे. हे आपण सिंपल संपूर्ण ऍड करून घेतो. हे बघू शकता. आता आपण लास्टला एक इफेक्ट मारलाय कलर लुकअप म्हणून. हे बघू शकता डिझाईन डायरेक्ट आपली बदलून गेली, अशी होती ना अशी झाली. ही करण्याची पद्धत म्हणजे खाली एक ऑप्शन तिथून कलर लुकअप घेऊ शकता तुम्ही, ठीक आहे. नक्कीच तुम्ही ते कलर लुकअप घ्या. त्यावर आपण एक नेम प्लेट मारली, जसं की तुम्ही नक्कीच मारा तुमचं जे काय असेल. त्यावर आपण इथं विशेष आकर्षण आपण घेऊन टाकलंय, हे बघू शकतो. इथं ओके म्हणतो. संपूर्ण डिझाईन या पद्धतीने झाली आपली. त्यानंतर काय करायचं माहितीये का, पूर्ण डिझाईन झाल्यानंतर फाईल व्हायचं, एक्सपोर्टर गेल्यानंतर ही इमेज सेव्ह करून घ्या, ठीक आहे. अशा सेव्ह करून घ्या. सेव्ह केल्यानंतर समजा XYZ आपण सेव्ह केली, ठीक आहे. सेव्ह केल्यानंतर काय करायचं माहितीये का, इथं न्यू येतं 10x10 आपण साईज क्रिएट करून घेतो अशा पण, ठीक आहे. आपली थोडी वेगळी झाली, न्यू घेतो. तर 10x10 इथे क्लिक करून घेतो, ठीक आहे. अशा साईज आपण क्रिएट केली. आपण ती इमेज जी आहे मित्रांनो ती आपण इथे घेऊन टाकतो, ठीक आहे. अशा पद्धतीने तिला इफेक्ट कसा मारतो तुम्हाला दाखवतो नॉर्मल, ठीक आहे. ही डिझाईन झाल्यानंतर तर आता फिल्टर मध्ये यायचं आणि कॅमेरा फिल्टर मध्ये जा. तिथे गेल्यानंतर काय करायचं माहिती आहे का, वरती अशा प्रेसेटचे ऑप्शन तुम्हाला, किंवा खाली जरी गेले तुम्हाला वेगवेगळे असे आपल्या फेवरेट प्रेसेट किंवा असे या पण तुम्हाला प्रेसेट नक्कीच बघायला भेटणार. जसं की तुम्ही इथं जरी क्लिक केलं या पद्धतीने, ठीक आहे. आता या प्रेसेट आहे मित्रांनो, त्या प्रेसेट मध्ये गेल्यानंतर बघू शकतो तुम्ही
अशा पद्धतीने. ठीक आहे, कॅमेरामध्ये आता मी परत ठीक आहे थोडं बॅक घालतो आपण. आता प्रेसेट मध्ये घालण्याचं मित्रांनो इथं बघू शकतो मी, हे आपलं बंद करून घेतो मित्रांनो. ठीक आहे, आता प्रेसेट मध्ये आला या पद्धतीने. आणि प्रेसेट मध्ये आला तरी तुम्ही बघू शकतो वेगवेगळे प्रेसेट मारू शकता. जसे की बा या पण जशी जशी प्रेसेट तुम्हाला वाटेल ती एकदम क्वालिटी मध्ये दिसणार आहे. हे बघू शकता एकदम खतरनाक आपला लुक बदलून जातो बॅनरचा. आता ही एक प्रेसेट बघू शकता मित्रांनो किती क्वालिटी वाटते. ठीक आहे, अशा भरपूर प्रेसेट आहे मित्रांनो इथं ऑलरेडी फोटोशॉप वाल्याने क्रिएट करून ठेवले. नक्की तुम्ही यूज करू शकता, तो काय विषय नाही. हे बघू शकता तुम्ही इथून. आता समजा आपल्याला कोणती समजा XYZ आपल्याला प्रेसेट भारी वाटते या बाई, तिच्यावर क्लिक करून इथं वरती 100 आहे का, इथून कमी जास्त तुम्ही नक्कीच करू शकता. जर वाटलं तर अजून वाढू शकता. इथं कॅन्सल म्हणतो, नक्की तुम्ही इथून इफेक्ट देऊ शकता. पण याच्यावर मी एक सेपरेट ट्युटोरियल बनवणार जेणेकरून अजून प्रॉपर इफेक्ट कशा देऊ शकता तुम्ही, जसं की प्रिंटिंगसाठी तुम्हाला तो बेटर राहील. नक्कीच अशी डिझाईन होती मित्रांनो, नक्कीच हे डिझाईन बनवा. ठीक आहे, चला मित्रांनो भेटूया पुढच्या ट्युटोरियलमध्ये. जय जय महाराष्ट्र.